नमस्कार. पाहोणे जरी असंख्य पोसते मराठी, तरी आपल्या घरात हाल सोसते मराठी. असं का बरं म्हटलं जात असावं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही मराठी भाषेवर यावर्षीचा देखावा साकारलेला आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपल्याला या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय तर खरं, पण सगळेजण, आपण महाराष्ट्रातले राहणारे सगळेजण नीट मराठी बोलतो का? शुद्ध पूर्ण एक एक वाक्य सगळेजण मराठी बोलतात का? हा प्रश्न आम्हाला पडलाय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये खरं बघायला गेलं तर मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या आपल्या काही काही महत्वाच्या शहरांमध्ये भरपूर सारे उद्योग आहेत. त्यासाठी भरपूर राज्यातनं वेगवेगळी माणसं आलेली आहेत. त्यामुळे भरपूर अनेक भाषिक लोक या इकडे आहेत, आपल्याला माहितीच आहेत. काही जण आपल्या मराठी भाषेचा छान आदर करतात, इथे काही वर्ष स्थिरावल्यावर स्वतःहून मराठी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्याच दुसऱ्या बाजूला काही लोक असेही आहेत की ते प्रयत्न तर अजिबात करतच नाही मराठीतून बोलायचा, पण आपण जर त्यांच्याशी मराठीतून बोलायला गेलो तर ते आपल्यावर चंगावर चढतात. हे कितपत बरोबर आहे? आपण आपल्या मराठी भाषेला माय मराठी म्हणतो, जिला आपण मातृत्वाचा दर्जा दिलाय, जिला आपण आईच दर्जा दिलाय. त्या लोकांना ही माय मराठी का नाही वाटत? त्यांना आपलीशी भाषा का नाही वाटत? हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सुरुवात करायला हवी, म्हणजे आपण आपली मराठी भाषा जोपासली पाहिजे, जपली पाहिजे. तिला कशी वाढवता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. मराठी भाषेत वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. 36 बोलीभाषा आहेत आणि त्यातल्याच काही बोलीभाषा तुम्ही इथे बघू शकता, आम्ही इथे लावलेल्या आहेत. सो या सगळ्या बोलीभाषांनी मिळून ही मराठी होते. कुठली शुद्ध कुठली अशुद्ध असं काही नसतं, पण या सगळ्या मराठी बोलीभाषा घरून मराठी होते आणि तिला आपण जपली पाहिजे, तिला आपण जोपासली पाहिजे.